या अगोदर चॅनलवरती आपण 4 महिन्याच्या बाळाचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स म्हणजे 4 महिन्याच्या दरम्यान बाळाची वजन, उंची, बाळाचे फीडिंग घेणं, झोप, बाळाची फिजिकल, मेंटल, इमोशनल ग्रोथ आणि ब्रेन डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। जर तुमचेही बाळ 3 ते 4 महिन्याच्या दरम्यान असेल किंवा लवकरच 4 महिने पूर्ण करणार असेल किंवा आताच 4 महिने पूर्ण झाले असतील तर आपला तो व्हिडिओ जरूर चेक करा, जेणेकरून तुमच्या बाळाची ग्रोथ प्रॉपररित्या होते आहे की नाही हे ट्रॅक करणं तुम्हाला सोपं जाईल। या व्हिडिओ नंतर बऱ्याचशा मम्मी लोकांच्या मला कमेंट्स आलेले आहेत, बऱ्याचशा मेसेजेस आलेले आहेत की आमचं बाळ सुद्धा या एजच्या दरम्यान आहे, पण एक गोष्ट आम्ही ऑब्झर्व करतो आहे ती म्हणजे बाळाची डिस्टर्ब झालेली झोप। या दरम्यान बाळ दिवसाही कमी झोपतो आहे आणि रात्री सुद्धा थोड्या वेळाने उठतो आहे, रडतो आहे, बाळाला खूप जास्त झोप आलेली आहे असं वाटते, पण बाळ हा व्यवस्थित झोपत नाही। आता माझं बाळ सुद्धा 4.5 महिन्याचं आहे आणि या सगळ्या गोष्टी मी माझ्या बाळाच्या बाबतीमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये अनुभवते आहे। तर हे का होतं? नॉर्मली 4 महिन्याच्या दरम्यान बाळाची जी ब्रेन डेव्हलपमेंट आहे ही अतिशय फास्ट गतीने होत असते। या दरम्यान बाळाचा अवेअरनेस वाढलेला असतो, बाळ खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो, बाळाच्या ब्रेन मध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होणं चालू असतं। या दरम्यान बाळाची ग्रोथ स्पट सुद्धा असतं, म्हणजे या दरम्यान बाळाची ओव्हरऑल ग्रोथ खूप फास्ट पद्धतीने होत असते आणि म्हणूनच तुम्हाला जाणवेल की या दरम्यान बाळ हा फीडिंगची डिमांड सुद्धा जास्त करायला लागलेला असतो आणि अर्थातच या सगळ्या गोष्टी बाळाच्या झोपेवरती सुद्धा इफेक्ट करतात। याशिवाय 4 महिन्याच्या दरम्यान बाळाच्या झोपेमध्ये बायोलॉजिकल चेंजेस येतात, म्हणजे आतापर्यंत बाळाची जी झोप होती ही बेबी स्लीप शेड्यूल मध्ये होती, आता बाळ हा अडल्ट स्लीप शेड्यूल मध्ये ट्रान्झिशन करतो आहे आणि जेव्हा एका रुटीन मधून बाळ दुसऱ्या रुटीन मध्ये जायला पाहत असतो तर त्यावेळी ती जी फेज आहे ही बाळासाठी थोडीशी हार्ड असते। आता माझ्या बाळाच्या बाबतीमध्ये सुद्धा बाळ हा दिवसा कमी झोपतो किंवा दिवसा थोडासा किरकिर करतो, पण रात्रीची त्याची जी झोप आहे ही सलग आणि शांत होते, ज्या कारणामुळे दिवसभराचं जे शेड्यूल आहे हे खूप जास्त डिस्टर्ब होत नाही। अशा कोणत्या गोष्टी मी फॉलो करते? सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काहीही झालं तरी बाळाचं जे रुटीन आहे, स्पेशली जे बेड टाइम रुटीन आहे किंवा स्लीप रुटीन आहे हे तुम्हाला कंटिन्यू करणं गरजेचं आहे। म्हणजे झोपण्या अगोदर बाळाचा मसाज करणं, बाळाला आंघोळ घालणं, घरामधलं वातावरण शांत ठेवणं, लाईट्स डिम करणं, स्टिम्युलेटिंग ऍक्टिव्हिटीज अवॉइड करणं, म्हणजे बाळासोबत खूप जास्त खेळणं, मोठमोठे आवाज बाळाच्या कानावर पडणं किंवा खूप साऱ्या प्रखर लाईट्स बाळाला देणं, या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायचं आहे, जेणेकरून बाळ हा सूदिंग मध्ये जाईल किंवा जे काही झोपेचे त्याचं एक शेड्यूल आहे हे प्रॉपर व्हायला मदत होईल। जेव्हा बाळ झोपेल तेव्हा शांत आणि सलग झोपायला मदत होईल। तेव्हा बाळाला झोप येते तेव्हा बाळ हा डोळे चोळायला लागतो किंवा नाक घसायला लागतो, बाळ खूप जास्त फसी होतो किंवा बाळ हा जांभळ्या द्यायला लागतो, रडायला लागतो किंवा चिडचिड करायला लागतो, तर त्यानंतर तुम्हाला बाळाला झोपवायला घेणं गरजेचं आहे। झोपवण्या अगोदर बाळाला छान असं फीडिंग करा, जेणेकरून झोपल्यानंतर भुकेमुळे बाळ हा मध्ये मध्ये उठणार नाही। झोपेमध्ये जर बाळ हलत असेल किंवा थोडासा रडायला लागला तर थोडा वेळ तुम्हाला वेट करायचा आहे, बाळ हा स्वतःहून थोड्या वेळाने शांत होतो आणि परत झोपी जातो। जर तुम्ही या गोष्टी फॉलो करत असाल तर बाळ हा स्वतःहून त्याची जी काही अडल्ट स्लीप सायकल रुटीन आहे हे सेट करेल आणि बाळाची स्लीप रिग्रेशन फेज आहे जी 4 महिन्याच्या दरम्यान येते तर ती तुमच्यासाठी खूप जास्त हार्ड होणार नाही।